शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। पुणे ते अहिल्यानगर ST बस प्रवास दरम्यान करसगाव येथील महिलेच्या बॅगेतील सुमारे 20 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। मीनाबाई ज्ञानदेव बढाक यांनी फिर्याद दिली आहे। फिर्यादी मीनाबाई बढाक या आपल्या मुलीच्या घरी पुणे येथे गेल्या 20 दिवसांपासून वास्तव्यास होत्या। शहरात भविष्य सांगण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याच्या लागोपाठ 2 घटना घडल्या होत्या। या प्रकरणाची फसवणूक करणाऱ्या 2 चोरट्यांना कोतवाली पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरलेल्या सोन्याच्या 2 अंगठ्या हस्तगत केल्या आहेत। या कारवाईमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। संतोष चंद्रसेन गायकवाड हे 28 मार्च रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात बसलेले असताना 2 अनोळखी इसमांनी त्यांच्याशी संवाद साधला। तुमचे भविष्य सांगतो असे म्हणत त्यांनी गायकवाड यांचा विश्वास संपादन केला। जिल्हा शासकीय रुग्णालयात नोकरीसाठी अर्ज देण्यास आलेल्या एका डॉक्टर तरुणीचा पाठलाग करून त्यांचे व त्यांच्या बहिणीचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 2 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पीडित डॉक्टर तरुणीच्या फिर्यादीवरून वकिलाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग खंडणीचा गुन्हा बुधवारी पहाटे दाखल करण्यात आला आहे। हर्षद चावला असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे। माजी महापौर अभिषेक कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप शहरातील एका तरुणीने केला आहे। या संदर्भात पीडित तरुणीने बुधवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कळमकर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील एका तरुणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल आहे। तेव्हापासून तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। शहरातील कापड बाजारात रस्त्यावर दुकान मांडल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहेत। त्यामुळे बुधवारी महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत मोची गल्ली, घास गल्ली, कापड बाजार परिसरात अतिक्रमणे हटवली। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।